गुरुवारी देश आणि राज्यामध्ये निवडणुकांच्या निकालाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्त त्याचबरोबर मुख्य निवडणूक आयुक्तांबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। त्यामुळे हा निर्णय नेमका काय आहे, सरकार या निर्णयाला आव्हान देऊ शकणार का, त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार आणि मुख्य म्हणजे निवडणूक प्रक्रियेवर याचा काय परिणाम होणार, हे सर्व जाणून घेऊ आजच्या लेट्स ऑफ विषय सोपामधून। सुरुवातीला आपण पाहूयात सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबतचा हा निर्णय काय आहे ते पाहूयात। हा निर्णय असा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेमध्ये ही मागणी करण्यात आली होती की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नेमणुकीसाठी देखील एक कॉलेजियम सारखी व्यवस्था असावी। या याचिकेवरती निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की यासाठी एक समिती नेमण्यात येईल। तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे या समितीमध्ये देशाचे पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते, त्याचबरोबर सरन्यायाधीश यांचा समावेश असेल। पण अंतिमतः देशाचे निवडणूक आयुक्त नेमण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींनाच असल्याचं देखील या निर्णयात नमूद करण्यात आलं आहे। तर गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना या पक्षाचं चिन्ह आणि नाव या संदर्भात निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील अशीच मागणी केली होती की निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही निवडणुकीतून व्हावी आणि त्यानंतर लगेचच ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांनी देखील या संदर्भातच एक याचिका दाखल केली आणि यावरच सर्वोच्च न्यायालयाने ही समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांच्या निवडीबाबत दिलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपल्या देशामध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या निवडणुका सुरू असतात। यामध्ये पक्ष असो किंवा उमेदवार असो यांची हार जीत ही सुरूच असते। मात्र यामध्ये अंतिमतः निवडणूक आयोगावरती अनेकदा आरोप झाल्याचे देखील पाहायला मिळतं। त्यामुळे देशाच्या निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं। त्याचबरोबर या नियुक्त्या देखील सरकारकडून होत असल्याचाही आरोप केला जात होता। आता पाहूयात सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर देशाच्या निवडणूक आयोगावर आणि त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियांवरती काय परिणाम होणार आहे हे आपण पाहूयात। यातील पहिला बदल असा आहे तो म्हणजे निवडणूक आयोग आता स्वतंत्रपणे काम करू शकेल। त्याचबरोबर या समितीमध्ये विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यावर आणखी विश्वास देखील निर्माण होणार आहे। दुसरा बदल आहे तो म्हणजे राजकीय पक्ष आणि नेत्यांवर देखील आता कडक कारवाई होऊ शकते, कारण निवडणुकीच्या काळामध्ये अनेक उमेदवार आणि नेत्यांवरती राजकीय त्याचबरोबर इतर सामाजिक गुन्हे देखील दाखल होत असतात। मात्र यावर कधीही कारवाई झाल्याचं पाहायला मिळत नाही, असा आरोप अनेकदा विरोधकांकडून होत असतो। त्याचबरोबर निवडणूक आयोग हा सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील अनेकदा विरोधकांकडून केला जातो। त्यामुळे आता निवडणूक आयोग स्वतंत्र झाल्यानंतर त्याची एक विशिष्ट नियमावली असणार आहे आणि त्या अंतर्गत ते स्वतंत्रपणे कारवाई देखील करू शकतील। आणि तिसरा बदल आहे तो म्हणजे आतापर्यंत सत्तेत असलेला पक्षच मुख्य निवडणूक आयुक्त त्याचबरोबर इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत होता। मात्र आता ही समिती नेमल्यानंतर या पदांसाठी एक पात्रता ठरवून दिली जाईल आणि एक विशिष्ट चाचणी घेतल्यानंतरच या ठिकाणी अनुभवी आणि निवडणुकीतील तज्ञ लोकांना बसवता येणार आहे। आता प्रश्न उपस्थित राहतो की सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सरकार आव्हान देऊ शकणार का? इतर कोणत्याही निर्णयाप्रमाणे या निर्णयाला देखील सरकार आव्हान देऊ शकतं। मात्र या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता कमी आहे, कारण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिलाय। मात्र असं देखील सांगण्यात येतंय की संसदेतून देखील या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं। मात्र या निर्णयाला सरकारकडून आव्हान देण्यात आलं नाही, तर इथून पुढे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही याच निर्णयाच्या अंतर्गत होऊ शकते। मात्र आता पदावर रुजू असलेल्या निवडणूक आयुक्त आणि त्याचबरोबर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कामावर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं देखील सांगण्यात येतंय। तर सध्या होत असलेली निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींकडून केली जाते। मात्र त्यामुळेच या निवडणूक प्रक्रियेवरती संशय व्यक्त केला जातो। त्याचबरोबर या निवडणूक आयुक्तांचा 6 वर्षांचा असा निश्चित कार्यकाळ असतो। त्याचबरोबर त्यांच्या वयोमानाची मर्यादा ही 65 वर्षांपर्यंत असते। मात्र या अगोदर देखील ते राजीनामा देऊ शकतात। मात्र निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचा अधिकार हा संसदेकडे असतो। तर मंडळी, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स ऑफ मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बातम्यांच्या अधिक अपडेटसाठी आमच्या letsaf.com या वेबसाईटला नक्की भेट द्या।